मुलांनो, ही गोष्ट आहे जत्रेतल्या गमतीची. जत्रा तुम्हाला माहीतच आहे. महालक्ष्मीची जत्रा, खंडोबाची जत्रा. तर अशीच एक जत्रा होती. एक कोंबडा, एक उंदीर आणि एक खार असे तिघेजण निघाले जत्रेला जायला. वाटेत त्यांना भेटलं एक बदक. म्हणालं, ए ए मी पण तुमच्या बरोबर जत्रेला येऊ. ते ऐकून कोंबडा हसला, उंदीर हसला, खारही हसली. उंदीर म्हणाला, तू कसा येणार जत्रेला? तुला तर धड चालताही येत नाही. मी बघ कसा तुरु तुरु चालतो. हे पहा, आम्ही जत्रेत खूप मज्जा करणार. तुला नीट चालताही येत नाही, तू कशाला येतोस जत्रेला? कोंबडा म्हणाला, अरे बदका, तुझे कपडे अगदीच साधे आहेत बुवा. माझे कपडे पहा कसे छान छान रंगीबेरंगी आहेत. जत्रेत जायला असे रंगीबेरंगी कपडे लागतात. तू नको येऊस आमच्या बरोबर जत्रेला. खारुताई म्हणाली, अरे येड्या, माझ्या शेपटीचा झुपका बघ कसा छान डौलदार आहे. तुझी शेपूट तर अगदीच लहानशी आहे. बरं, तुला झाडावर चढता येतं का? बदक म्हणालं, नाही, मला झाडावर नाही चढता येत. खार म्हणाली, मग तू मुळीच जत्रेला येऊ नकोस. जत्रेला येऊन तू करणार काय? तुला चालता येत नाही, झाडावर चढता येत नाही, तुझे कपडेही चांगले नाहीत. ए बदका, तू मुळीच जत्रेला येऊ नकोस बरं. आम्ही काही तुला आमच्या बरोबर नेणार नाही. बिचारं बदक अगदीच हिरमुसलं झालं. कोंबडा, उंदीर आणि खार निघाले जत्रेला. चालता चालता जत्रेत काय मज्जा करायची ते ठरवायला लागले. ए आकाश पाळण्यात बसायचं बर का. ए मी बुवा मोठ्या चक्रावर बसणार. मी मिठाई खाणार. मी फुगे घेणार. मी शिट्टी वाजवणार. मी चेंडू घेणार. आपल्याला बरोबर न नेल्यामुळे बदक बिचारा अगदी दुःखी झालं होतं. पण ते हळूहळू चालत होतं. त्यांनी मनाशी ठरवलं की जत्रेला जायचं म्हणजे जायचंच. हे तिघेजण म्हणजे कोंबडा, उंदीर आणि खार झपाझप निघाले होते जत्रेला. बदकाची गंमत आठवून हसत होते. उंदीर म्हणाला, बरं झालं त्या भिकारड्या बदकाला बरोबर नाही आणलं ते. खार म्हणाली, नाही तर काय, ते लुळं पांगळं बदक नकोच आपल्या बरोबर. ते तिघे पटपट पुढे निघाले होते. वाटेत त्यांना लागली एक नदी. कोंबडा एक पाऊल पाण्यात गेला आणि परत आला. खार एक पाऊल पाण्यात गेली आणि परत आली. उंदीर एक पाऊल पाण्यात गेला आणि परत आला. आता काय करायचं? नदी पार केल्याशिवाय जत्रेला जाणार कसे? त्यांच्यापैकी कुणालाच पोहता येत नव्हतं. आता जत्रा बित्रा काही नाही. तिघे बिचारे रडत बसले नदीकाठी. तेवढ्यात हळूहळू पावलं टाकीत बदक आलं. त्यांनी पाहिलं की हे तिघेजण रडतायत. त्याला कळेच ना काय झालं ते. एवढ्या उत्साहानं आनंदानं झपाझप निघाले होते, ते असे रडायला का लागले बुवा? बदकाने त्यांना विचारलं, अरे तुम्ही इथे असे रडत का बसलात? तिघेही म्हणाले, मग काय करणार, आम्हाला नाही पोहता येत. आता आम्ही जत्रेला कसे जाणार? नदी पार कशी करणार? बदक म्हणालं, काही घाबरू नका, मी तुम्हाला पलीकडे नेतो. मला पोहता येतं. बदक पाण्यात उतरलं आणि एक गोल फेरी मारून काठावर आलं. ते पाहून हे तिघेजण खुश झाले. आता प्रत्येक जण बदकाला म्हणालं, ए बदका, ए मला पलीकडे ने ना. मी तुला जत्रेतली गंमत पाहायला नेईन. तुला खूप खूप पैसे देईन. बदक हसलं, म्हणाला, घाबरू नका, मी तिघांनाही पलीकडे त्या काठावर नेईन. पाहिलंत मुलांनो, या तिघांनीही बदकाला जत्रेला न्यायला नकार दिला होता, तरी बदकाने मात्र त्यांना मदत करायची ठरवली. मग बदकानं केली एक युक्ती. त्याने एक लाकडाची फळी आणली. त्याला बांधली एक दोरी. कोंबड्याला, खारीला आणि उंदराला त्या फळीवर बसायला सांगितलं आणि दोरी चोचीत धरून बदक लागलं पोहायला. सगळेजण नदी पलीकडे आले. आता तिघेजण अगदी खुशीत होते बर का. बदका, तू खूप चांगला आहेस. तू पण आमच्या बरोबर चल ना जत्रेला. आपण खूप खूप मज्जा करू. आम्ही तुला खूप खूप पैसे देऊ. बदक हसलं, गालातल्या गालात. क्वॅक क्वॅक. मग ते सगळे जत्रेला गेले. खूप मजा केली. आणि बरं का मुलांनो, त्या दिवसापासून बदकाची आणि त्या तिघांची अगदी गट्टीच जमली.